Day 3. शुभ सकाळ मित्रांनो. दिवस दुसरा शूटिंगचा, असा तर तिसरा आहे. पडता पडता वाचलो. मागे जो रस्ता आहे आपण पडणार आहे वाटतं. नको वाटतं असे, नको नको आता बस इनफ. आता फक्त काम करायचं आणि थंडी बर्फ नको. -8 आहे आत्ता ज्यावेळी पाहिलं टेम्परेचर. आज हालत खूप डाऊन होणार आहे कारण की आज पूर्ण शूट समोरच्या बर्फाच्या डोंगरावर आहे. आज क्या होने वाला है पता नहीं. नीचे आएंगे वापस से ऊपर ही. सोनबर्गच्या समोर असलेल्या पांढऱ्या शुभ्र डोंगरावरती आज शूटिंग आहे. टेम्परेचर सॉलिड लो आहे. मला वाटतं खाली 8 होतं म्हणजे इथे जवळजवळ 20 तरी असेल मायनस. आताच तर वाट लागली आहे. कॅमेरा कसा ऑपरेट करणार कळत नाही आहे. थोडासा सुरुवात झाली आहे त्रास व्हायला. सवय नाही ना, होईल पण थोड्या थोड्या वेळाने जसं सेट होईल वातावरण तसं आपलं शरीर पण त्याला सपोर्ट करेल. चॅलेंजिंग आजचा दिवस. सो फायनली ही जागा आहे शूटिंगची. सगळं युनिट इकडे येऊन पोहोचलं आहे आणि आजचा दिवस सगळा इथे या बर्फातच जाणार आहे. लोक थोड्या वेळासाठी येतात, आम्हाला अख्खा दिवस ते काढायचं. एक्साइटमेंट पण आहे पण तब्येत पण सांभाळायची. बघूया आजचा दिवस कसा होतो. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. लंच ब्रेक झाला आहे. बिर्याणीचं पॅकेट वरपर्यंत आणून दिलं होतं आपण. जवळजवळ आवाज गेला कारण की आता हवा सुटली आहे. सकाळी छान ऊन पडलं होतं त्यामुळे थंडी जाणवत नव्हती. पण आता पूर्ण क्लाउडी असं झालं आहे वातावरण. आता फक्त हिरोईनचे शॉट्स आहेत ते आता शूट करायचे आहेत. तासाभराचा शूट आहे पण तो तुमचा 1 तास खूप त्या थंडीने कठीण वाटतो आहे. पण एक स्वप्न असतं माणसाचं की काश्मीरमध्ये जाऊन शूट करायचं आणि आणखी परदेशात जाऊन शूट करायचं. त्यापैकी एक स्वप्न आज पूर्ण झालं असं मला वाटतं. झी मराठीच्या सेटवर बरंच काम केलं असं शूटिंगच्या दरम्यान जाऊन. पण झी TV हिंदी या तुमसे तुम तक या मालिकेच्या एक स्पेशल एपिसोड ते शूट करतात. खूप गप्पा मारा असं वाटतात पण काय थंडीने बोलू शकत नाही जास्त. आवाज बसत चालला आहे. सो दिवस दुसरा संपला आहे आजचा आणि इथून शूटिंग संपून सगळे आता खालच्या दिशेकडे निघालेत. धमाल होता आजचा दिवस. सुरुवातीला भीती वाटली होती खूप थंडीनं त्रास होईल पण फार ऊन असल्यामुळे टेम्परेचर थोडंसं खाली झालं. सगळ्यांना आता खाली जायची घाई लागली आहे. तुम्हाला पण मजा आली असेल काश्मीरमधले शूटिंग बघून कसे पद्धतीची शूटिंग केली जाते. काही काही इक्विपमेंट वापरले जातात. किती मेहनत केली आहे, किती लोक काम करतात. त्या व्हिडिओतून तुम्हाला दिसलं असेल. फोटो काढून सगळ्यांचं मन काय भरत नाही आहे. जो तो फोटो 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 जिथून बघाल तिथून फोटो काढू शकतो असं हे लोकेशन आहे. चारी दिशाला अतिशय सुंदर असं बर्फाने पांघरलेली ही डोंगर रांग आपल्याला दिसते.
day 4. दिवस तिसरा आजचं शूटिंगचा आमचा हा शेवटचा दिवस आहे आणि काश्मीर की घाटियों में हम सेटल हो गए आज ऐसा लग रहा है कारण की थंडी -6 आहे आज पण जाणवत नाही आम्हाला ग्लोव्ज नाही घातलेत काय नाही आता इथून गेल्यानंतर आम्हाला या घाटियों की याद आएगी है ना अपने को याद आएगी थैंक यू जी टीवी आपने मुझे ये अपॉर्चुनिटी दे दी और आज का शूट देखते कैसा होता है आज का शूट थोडासा आहे जास्त नाही आहे आता आम्ही मजा करू थोडीशी तर बघूया आजचा व्हिडिओत काय दिसतंय बघत राहा विश्वास सफर आज थोडं क्लाउडी आहे वातावरण आज ऊन नाही पडलं ना तर नेहमी ऊन पडलेलं असतं मस्त वरती डोंगरावर आपण ठरवून पण इतके दिवस राहू शकत नाही पण कामानिमित्त राहायला लागतं आणि या वातावरणाशी जुळवून घ्यावं लागतं तसं हे झालंय यस 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 बर्फ पडायला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांनी बर्फाचा आनंद घ्यायला पण सुरुवात केली आहे जबरदस्त काश्मीरला आलो आणि हा अनुभव नाही घेतला असं होत नाही फार कमी लोकांना असा अनुभव मिळतो आणि त्याचा साक्षीदार मी आहे हॉटेलमधले सगळे रूममधले लोक सगळे बाहेर आलेत आणि बर्फात भिजण्याचा आनंद घेऊन काश्मीरची टूर यादगार बनत होते खूपच प्रमाणात वाढलंय त्यामुळे आता थांबतो नाहीतर आजारी पडायचं काम होतं ये मेरा दोस्त 4 दिन का मेरा साथी बहुत मजा किया हम लोगों ने 4 दिन ज़्यादा बहुत अच्छा बसा खूप चांगला एक्सपिरियन्स होता पियुष बरोबर ही आमची गाडी आहे आणि या गाडीवरती बघा पांढरी शाल पसरलेली आहे आता इथून आम्ही पळायच्या प्लॅनमध्ये आहोत हॉटेल अकबर जिथे आम्ही 3 दिवस काढले या अकबर हॉटेलमधून आम्ही खूप आठवणी घेऊन जाणार आहोत तर वेळ आली आहे या रूमला बाय बाय करण्याची बाय बाय रूम खूप आठवणी आहेत 3 दिवसाच्या 4 दिवसाच्या इथल्या मजा आली पण पहिला दिवस तर खडतर गेला पण नंतर या रूमने मला सांभाळून घेतला बराच वेळ झाला आम्ही निघून एकाच ठिकाणी अडकलो कारण की रस्त्यावरती जो बर्फ साचला आहे त्याच्यावरती गाडी स्लिप होते आणि पुढे ट्रॅफिक जाम झाला आहे आय लव्ह सोनमार्ग कारण सोनमार्गमध्ये हा जो बर्फ पडतो त्यामुळेच आय लव्ह सोनमार्ग अतिशय सुंदर असं वातावरणात आम्ही आत्ता आहोत क्लायमेट एकदम भारी झालं आहे समोर एकदम जोरदार लोक एन्जॉय करतात पांढरी शुभ्र अशी झालर पसरली आहे पूर्ण आणि काहीच दिसत नाही पांढरं शुभ्र डोळ्यांना दिसते गाड्या सगळ्या थांबल्या ट्रॅफिक झालं आहे आता आम्ही निघालो पण काय कळत नाही आता काय जाऊ की नाही बघूया कसा होता पुढचा रस्ता चला भेटू किती शूट करू आणि किती नको मगापासून तेच करतोय आता पूर्ण ही सिटी दिसते इथून आम्ही वरती ब्रिजवर आलोय समोरची सगळी पांढरी शुभ्र सिटी तुम्हाला दिसते ती आहे सोनमार्ग आमच्या ड्रायव्हर काकांना पण आता थोडंसं टेन्शन आलंय गाडी स्लिप व्हायला लागली 2 वेळा आमची गाडी रस्त्यावरनं खाली अशी घसरली अडीच तास होऊन गेले आम्ही या ट्रॅफिकमध्येच अडकलो आणि गाड्या हळूहळू पुढे जायला लागल्यात बर्फ थोडा थोडा करून भयंकरच वाढला नंतर गाडीतनं शेवटी उतरलो आणि थोडं चालूया म्हटलं घेऊया बर्फाचा आनंद परत मुंबईत गेल्यावर कुठे मिळणार आहे असा खुशी हो रही है तक पहुंच गए और क्या टेंशन गया आपका हाँ टेंशन काका खत्म हो बहुत गया टेंशन में इसमें सिकट है ना यहाँ पर स्नो में सिकट होती है इसलिए आ गया वेलकम सोनमार्ग टनल में पहुंच गए थोड़ा सी कठिनाइयों से हम छूट गए
दुख की घड़ी खत्म, सुख की घड़ी आ गई. काका की हसी देखो. काकांना एवढं टेन्शन आलेलं, गाडी स्लिप होत होती आणि त्यांना असं प्रेशर और आलं क्या? होतं. आपकी भाषा में बोलो, शूट गया. टनल त्रुवस टनल पकान वन शिन वत सख्ती हज ये स्लिप सिकिड सो त्रुवस आए सोनमर्ग टनल मज वह पकान वापस गोंड कुन. ओके, मला काय कळलं नाही, पण तुम्हाला जर कळलं असेल तर मी त्यांना विचारतो याचा अर्थ काय आहे. पण ऐकायला बरं वाटलं असेल ना काश्मीरी भाषा. यस. बाय बाय सोनमर्ग. आता आम्ही जातोय आज काय आपण जाएंगे श्रीनगर सिटीमध्ये आम्ही आज राहणार आहोत. संध्याकाळी छान शॉपिंग करणार आहोत, तिथलं मार्केट फिरणार आहोत. इनको कहते हैं हाउस बोट. इनमें गेस्ट लोग रहते हैं जो बाहर से आते हैं, एंजॉय करते हैं एक दिन के लिए. कौन सा एरिया है ये कश्मीर का फेवरेट जगह है, डल लेक. ये? यहाँ पे रात को आएंगे भाई इधर. हाँ, खाना खा के आप बाहर निकल सकते हो, आराम से घूम सकते हो. फायनली पोहोचलो आम्ही आमच्या लोकेशनवरती, श्रीनगरमधल्या रॉयल कम्फर्ट नावाचं हॉटेल आम्हाला दिले कंपनीने. सो आता आम्ही ते थांबू, सकाळी लवकर उठून पुन्हा पळू. रूम तर चांगली आहे, पण ही रूम फक्त आम्हाला रात्रीभर वापरायची. सकाळी 6 वाजता निघायचं, कारण की 7 वाजता आम्हाला बोर्डिंग 9 वाजता, 7 वाजता चेकिंग करायचं एअरपोर्टला. सो फायनली काश्मीरची सहल, काम असं दोन्ही मिळून संपण्याची वेळ आली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि काश्मीरमधला हा शेवटचा दिवस, आमचा 5वा. माझ्या मागे जो आहे तो आहे घंटाघर असं या जागेला म्हणतात. प्रसिद्ध जागा आहे जम्मू आणि काश्मीरमधली, श्रीनगरमधली. सो फोटो काढायला पियुष तयार आहे. सकाळचे साधारण मला वाटतं 6 वाजले. विश्वा सफरची ही सफर या मुंबईत येऊन थांबलेली आहे. 2026ची सुरुवात तर माझी एकदम दमदार झाली असं मला वाटतं. ही सरप्राईज काश्मीरचं टूर किंवा शूट हे माझ्यासाठी खूप अनपेक्षित होतं. म्हणजे हा भाग कसा तुम्हाला वाटला?